श्री स्वामी समर्थ. मी डॉक्टर स्नेहल रवींद्र गुगे. 1-2 दिवस झालं मी व्हिडिओ टाकू शकले नाही, कारण थोड्या कामानिमित्त याच रिलेटेड काही कामं होते, त्याच्यासाठी मी आउट ऑफ पुणे होते आणि ते कामं करण्यासाठी मला थोडासा वेळ लागला, म्हणून मला व्हिडिओ टाकायला आला नाही. त्याच्यामुळे आज व्हिडिओ टाकते. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रवींद्र गुगे हा जो व्यक्ती होता हा स्वभावाने खूप चांगला होता, म्हणूनच मी त्याच्या घरची परिस्थिती बघितली नाही. त्याचे आईवडील शेतकरी होते किंवा एकदम ग्रामीण भागातले होते, गरीब लोक होते आणि माझ्या वडिलांनी पण हेच बघितलं की मुलाचा स्वभाव चांगला आहे, मुलगा चांगला आहे, फक्त त्याला बघून मी हे लग्न केलं होतं. आणि मला कधीच असं वाटलं नाही की हा माणूस एवढा मला लोकांचा ऐकून हा घरच्यांचा ऐकून एवढा मला त्रास देईन, मला कधीच वाटलं नव्हतं. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रवींद्र गुगेचा स्वभाव असा होता की त्याला माशी मारायची अक्कल नव्हती, म्हणजे तो माशीला पण मारू शकत नव्हता असा मुलगा. तुम्ही व्हिडिओ पाहितले असतील माझे, तो कशा प्रकारे मला जनावरसारखं मारहाण करायचा, तो फक्त त्याच्या घरच्यांच्या ऐकण्याने आणि काही जे नातेवाईक आहेत त्यांच्या सांगण्यावरून हा मला मारहाण करायचा. जेव्हा रवींद्र गुगे 3 महिने गायब होते, त्याच्यानंतर मी त्यांना घेऊन आले वापस. त्यांच्यासोबत आणि आमच्यासोबत माझे सासरे पण इथं आले. माझ्या सासऱ्यांच्या मोबाईलवर ह्या नातेवाईकांचे घरच्यांचे फोन येत होते आणि ते लोक त्यांच्या सांगण्यावरून हा रवींद्र गुगे मला पुन्हा त्रास द्यायला लागला. पुन्हा 2-3 महिने जितके दिवस इथे होता त्यावेळेस पण रवींद्र गुगेने मला मारहाण करण्याचा प्रयत्न केला, भांडणं करायचा प्रयत्न केला, खूप मेंटल टॉर्चर केलं त्याने मला. तर हा रवींद्र गुगे जो आहे माझा नवरा, हा फक्त लोकांच्या सांगण्यावरून मला एवढा त्रास देत होता. आणि मला त्यावेळेस जेव्हा माझे सासरे आले होते, त्यांच्या मोबाईलवर कोण फोन करून माझ्या नवऱ्याला हा भडकवण्याचा प्रयत्न करायचे, जेणेकरून तो मला मारहाण करायचा. तर त्या लोकांचा शोध मला आता लावायचा आहे. त्याच्यामुळे मी CP ऑफिसला जाऊन ॲप्लिकेशन देऊन त्यावेळेसचे सगळे कॉल रेकॉर्ड्स काढून त्या लोकांवरती मी कायदेशीर कारवाई करणार आहे. आणि मला माहिती आहे पण त्या लोकांमध्ये कोण कोण आहेत त्या लोकांची नावं पण मी तुमच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणणार आहे. ह्या लोकांमुळे रवींद्र गुगे मला मारहाण करायचा. हे लोक त्याला म्हणायचे, तू मर्द आहे का ना मर्द आहे, तुला तुझी बायको सांभाळता येत नाही का, त्याच्या मर्दानगीवर जायचे, तो मला मारहाण करत नव्हता म्हणून. आणि त्याला मारहाण करायला ह्या लोकांनी मजबूर केलं. नाही तर माझा नवरा सुरुवातीला माझ्यावर खूप प्रेम करत होता आणि हे त्याच्याच घरच्याला खपलं नाही, म्हणून त्यांनी त्याचं तर वाटोळं केलं आणि माझं पण वाटोळं केलं. आणि आमचा संसार फक्त त्याच्या घरच्यांनी आणि त्याच्या नातेवाईकांनी मोडलेला आहे, ज्यांना मी सोडणार नाही कधीच. हे माझं वाक्य आहे आणि ते त्यांनी लक्षात ठेवावं. आणि